महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। युद्धाच्या नावाने पपई उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होत आहे। युद्धाच्या नावाने व्यापाऱ्यांकडून पपईचा दर हे 7 ते 8 रुपयांवर मागितलं जात आहे। यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो आहे। गेल्या वर्षी पपई पिकाला 14 ते 15 रुपयाचा भाव मिळत होता। आता मात्र पपई उत्पादक संपण्यात आले तरी देखील 13 ते 14 रुपयाचा भाव मिळालेला नाही आणि आता तर शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन युद्धाच्या नावे खाली पाडून दरने व्यापाऱ्यांकडूनही पपई मागितली जात आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पपई ही बाहेर राज्यात जात नसताना देखील युद्धाच्या नावाने पपईचा दर 7 आणि 8 रुपयावर आणून व्यापारी शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे। वर्षभर पपईला लागलेला खर्च आणि त्यात पपई काढण्यासाठी लागणारी मजुरी ही न परवडणारी आहे। यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। मी भरत चिसोदिया, गाव जातोडे येथील शेतकरी। माझी 4 एकर पपई लागवड केली यावर्षी। मागच्या वर्षी पण आम्ही पपई लागवड केली होती। आम्ही 15 वर्षापासून पपई लागवड करतोय, पण या वर्षी पपईला खूप कमी भाव आहे। व्यापारी युद्धाच्या नावाखाली 6 ते 7 रुपये पर किलोने पपई मागताय। मागच्या वर्षी या वेळेस 15 ते 16 रुपये किलो पपई जात होती, पण आता जर फोन केला व्यापाऱ्यांना आपण, ते लगेच सांगतात आपल्याला आता युद्ध चालू आहे, मागणी नाही पपईला, कुठं पाठवू, घ्यायला येत नाही। लगेच शेतात आल्यावरती भाव ठरवतात ते शेतकऱ्यांचा, ह्याच भावाने काढू आम्ही। तर आता ही पपई पूर्णतः खराब होते। या वर्षी प्रचंड नुकसान झालेलं आहे पपईमध्ये, आजपर्यंत असं नुकसान झालेलं। आता व्यापाऱ्यांना जेव्हा आपण फोन करतो ते म्हणतात तर युद्धामुळे पपईला मागणी नाही, आणि ही सदर जी पपई आहे महाराष्ट्रावर आणि देशभरात जाते, ही काही विदेशात जात नाही। त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे। सदर व्यापारी शेतकऱ्यांची पिळवणूक करतायत। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।